घेऊन बसू नका, त्यांच्यावर बर्डन देऊ नका. आणि आपल्याकडे तर ही पद्धत विश्वामित्रांच्या काळापासून आलेली आहे, परंतु तरी आपल्याकडे ही पद्धत शाळांमध्ये नाही आहे. आपण मुलांवर अगदी मोठे मोठे दप्तरं आणि अगदी घोकमपट्टी करूनच शिकवतो. आता तो काळ होता, हा काळ वेगळा आहे. ठीक आहे, असो. ग्रीक संस्कृतीमध्ये हा एक प्रकार आहे. आणि आपल्या इथे विश्वामित्रांनी मात्र रामांच्या काळापासून चालता बोलता ज्ञान देण्याची ही जी पद्धत रूढ केली आहे, जरी चालली नसली तरी. राम म्हणू राम राम साखरेचा खडा, पहाटेच्या प्रहरी मुखामध्ये सोडा. गोड बोलायचं आहे ना, मग साखर खा. मग ही साखर कशाची? ही रामनामाची साखर असली पाहिजे. जसं बोलण्याच्यासाठी तसंच कानांच्या बाबतीत सुद्धा वाईट ऐकू नये. वाईट ऐकलं आणि त्याच्यावर विश्वास ठेवला तर माझे कान हलके होतील, म्हणून मी वाईट कोणाचं ऐकणार नाही. गणपतीचे कान कसे होते? सुपासारखे. त्याच्यावर कबीरजींचं भाष्य आहे, सार सार ग्रहिये चोथा दे उडाय. कबीरजी म्हणतात सार सार तेवढंच मी ऐकणार. आपल्याकडे किती सुंदर प्रार्थना आहे, ओम भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवा. किती सुंदर आहे. अहो, जगामध्ये वाईट नाही असं नाही, खूप वाईट आहे, परंतु मी काय घेणार? मी सगळं चांगलंच ऐकणार, मी सगळं चांगलंच घेणार, म्हणजे माझे कान हलके होणार नाही. म्हणून रामाचं दार माझ्या कानामध्ये यावं, रामाने दार माझं कानातच ठेवून द्यावं, म्हणजे कुठलेही वाईट शब्द माझ्या कानामध्ये जाणार नाही. वाईट कोणी बोलत असेल तर कानातून राम 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 हे शब्द उच्चारले जावे. कारण वाईट पाहताना आपण डोळे बंद करतो, डोळ्यांना दार आहे, डोळे बंद करता येतात, मुख बंद करता येतं, नाक सुद्धा हाताने बंद करता येतं, परंतु कानाला दार नाही आहे. म्हणून रामाला कानाचं दार यावं. आणि जो चांगलं ऐकत राहतो तोच खरा विश्वाचा मित्र होतो. काही काही वाईट होती का? काही माणूस केव्हा बदलतो? जेव्हा तू वाईट ऐकतो. काही काही वाईट होती? नव्हती वाईट. रामावर तर तिचं विलक्षण प्रेम होतं, परंतु मंथरा आली ना कान भरायला, मंथरेनं कान भरले आणि सगळं बदलून गेलं. म्हणून मी केव्हा विश्वाचा मित्र होईल? जेव्हा माझं मन स्वच्छ होईल, तेव्हा मी आणि माझं मनही स्वच्छ होईल, तेव्हा मी विश्वाचा मित्र होईल. म्हणून विश्वामित्र प्रियश्रुती. पुढे काय? घ्राणम पातू मुख मखत्राता. मख आहे तो शब्द. घ्राणम पातू मखत्राता. माझ्या नाकाचं रक्षण कोणी करावं? ज्यांनी मखाचं रक्षण, मख म्हणजे यज्ञाचं रक्षण केलेलं आहे, त्यांनी माझ्या नाकाचं रक्षण करावं. आता नाकाचा आणि त्या यज्ञाचा संबंध काय हो? आपण कसे असतो ना, कपाळाचं रक्षण रामचंद्रांनी करावं, डोक्याचं रक्षण करावं, डोळ्यांचं रक्षण करावं, कानाचं रक्षण करावं, नाकाचंही रक्षण करावं, सगळं रामचंद्रांनीच करावं. कारण विश्वास आहे आपला. तुम्ही बोलावलं तरी येणार, मी बोलावलं तरी येणार, कारण तो सर्वांचा सखा आहे आणि तो करणारच. घ्राणम पातू मखत्राता. मखाचं रक्षण करणाऱ्या. मखाचं रक्षण कसं केलं? विश्वामित्रांनी ह्या 2 बालकांना नेलं. का नेलं? कारण त्या यज्ञामध्ये जंगलाचं वातावरण प्रदूषित होऊन गेलं होतं. त्याच्यामध्ये मांस, रक्त असं ते राक्षस टाकत होते. तुपाच्या धारेऐवजी रक्ताची धार त्याच्यामध्ये सोडली जात होती. आणि हे कोणी बंद केलं? हे श्रीरामांमुळे बंद झालं. वातावरण आता तिथे यज्ञाचं झालं आणि त्या यज्ञीय धुमाचा जो सुगंध, तो यज्ञीय धुमामुळे जे वातावरण प्रसन्न झालेलं आहे, जरी कार्बन डायऑक्साईड असला तरी नाकामध्ये तो धूर गेलेला आहे. असं म्हणून माझ्या नाकाचं रक्षण तुम्ही करावं श्रीरामराया. आपल्या घरी पहा ना, आपण यज्ञ करतो, होम हवन होतं, तेव्हा 3-4 दिवसाचं जे वातावरण असतं आपलं, ते किती छान होतं, प्रसन्न असतं, आहे की नाही? म्हणून नाकाचं रक्षण श्रीरामांनी करावं. म्हणून घ्राणम पातू मखत्राता मुखम सौमित्री वत्सला.